हाय गाईज, हॅलो, नमस्ते. कसे आहात आपण सर्वजण? आय होप आपण सर्वजण ठीक असाल. तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन एका व्लॉगमध्ये. आजचा दिवस असा उगवला आहे की मला जायचं होतं दुसरीकडे, पण ऑफिसमधून फोन आला, आज अर्जंट मीटिंग आहे आफ्टर सो लॉंग. मला घाईमध्ये यावं लागलं आणि आता मीटिंग झालेली आहे. जस्ट नाव मी वेट करत होते. नाईस, म्हणजे मीटिंग पण व्यवस्थित झाली, सगळं व्यवस्थित झालं. आता मला निघायचं आहे. येस, कुठे जायचं तर तुम्हाला माहितीच आहे. जस्ट बिकॉज ऑफ 3 दिवसाचा इव्हेंट होता, आज लास्ट डे. मी गेले महककडे. महकला घेऊन आम्ही दोघी गेलो ड्रेसिंग आणण्यासाठी. मधल्या काळामध्ये मला वेळच नाही मिळाला की मी शूटसुद्धा घेऊ शकेल, आणि इतका जास्त लेट झाला होता. इतके सारे फोन्स मला येत होते, नॉन स्टॉप फोन चालू होते, कारण की आज आम्हाला ॲक्च्युली जायचं होतं लवकर, आणि नेमकं आजच आम्हाला खूप जास्त लेट झाला होता. तरी पण आम्ही घाईमध्ये रेडी झालो. ड्रेसिंग इवन पिनअपसुद्धा न करता आम्ही ड्रेसिंग करून डायरेक्टली गाडीमध्ये बसलो, आणि महकनी आणि आम्ही दोघींनी सुद्धा पूर्ण मेकअप गाडीमध्ये केला. आणि ड्रेसिंग वगैरे करून आम्ही पोहोचलो सरांकडं, सरांना घ्यायला, आणि सरांना घेऊन आम्ही निघालो अंबेजोगाईसाठी. खूप जास्त लेट झाला होता आणि थोडंसं रागून खाल्लं आम्ही. बट येस, मला अचानक मीटिंग ठरल्यामुळं मी व्यवस्थित वेळ नाही देऊ शकले, आणि या सगळ्या गोष्टींमुळे मला थोडासा लेट झाला. आणि मग आम्ही पोहोचलो जो आमचा इव्हेंट होता त्या ठिकाणी. ॲज युजल आमचा जो 3 दिवस झाला आम्ही जिथं जातो आहे, 2 दिवस झालं तिथंच. रेडी वगैरे झालो होतो, फोटो वगैरे क्लिक केल्या, ऑलरेडी प्रोग्राम स्टार्ट झाला होता, आणि आम्ही लागलो आमच्या कामासाठी. आज फार टास्कवालं काम होतं. त्याचं कारण असं की गेली 2 दिवस झालं जे आम्ही प्राइजेस काढतो आहे त्यामधून आज फायनल करायचे होते, आणि त्या फायनलिस्ट लोकांचा सुद्धा आज वेगळा राऊंड होणार होता. आज गरबा राऊंड होता, त्याच्यामुळे सर्वजण आज गरबावाले ड्रेसिंग केले होते. जसं की गेली 2 दिवस झालं वेगवेगळी थीम होती, आणि ही चिमुकली जिचं की आज स्वागत या ठिकाणी करण्यात आलं, कारण ती एक खूप फेमस अशी रील स्टार आहे, आणि सोबतच ती इथे एक रील्सचं कॉम्पिटिशन ठेवण्यात आलं होतं, ती पण विन झाली होती. फर्स्ट राऊंड जे काही होतं ते आम्ही झाल्यानंतरनं रिझल्टसाठी आलो. तो रिझल्ट आम्ही डिक्लेअर केला, आणि मग तिथून पुढे झाला तो फायनल राऊंड, ज्याच्यामध्ये आज खूप मोठी मोठी प्राइजेस आज डिस्ट्रीब्यूट होणार होते. माझी तब्येत ठीक नव्हती, मी जास्त काही आज वेल दिसणार नाही तुम्हाला, किंवा दिसतही नव्हते. तरी पण मी माझं काम चोख करत होते. काम वगैरे झालं, राहून मला बरंच कसं तरी फील होत होतं. परत एकदा आम्ही ग्राउंडवरती गेलो. हे ऑर्गनायझर होते ज्यांनी हा पूर्ण इव्हेंट ऑर्गनाईज केला होता, मिस्टर अँड मिसेस मोदी. यांच्यासोबत पण फोटोज वगैरे क्लिक केल्या, आणि हे सगळं झाल्यानंतर फायनल राऊंड या ठिकाणी घेण्यात आला. जजिंगचा जो आमचं काही काम होतं त्या ठिकाणी आम्ही व्यवस्थित पार पाडलं, आणि फायनल राऊंड्स या सगळ्यामध्ये 12 ते 1 वाजले होते. आणि जे आपले डान्स कोरिओग्राफर टीम आली होती त्यांनी एक सुंदर डान्स घेतला, सगळ्यांचा कॉमन. गेली 2 दिवस तर आम्हाला कशासाठीच वेळ मिळाला नव्हता, पण आज रीलच्या माध्यमातून का असे ना आम्ही थोडाफार तिथे डान्स केला, आणि देन आम्ही आलो आमच्या एकदम फायनल रिझल्टसाठी. तोपर्यंत फोटोज वगैरे काढून घेणं हे तर काम मी करून घेतेच म्हणा. अशा पद्धतीने रिझल्ट वगैरे डिक्लेअर करून आजचा पूर्ण दिवस पार पडला होता, आणि या गोष्टीसाठी साधारण 2 वाजले होते, आणि 2 वाजता आम्ही घराकडे परत निघालो. हॉटेल्स वगैरे बंद झाले होते, जेवणाचा काही विषय नव्हता, घरी जाऊनच जेवण करावं लागणार होतं. भेटूया नेक्स्ट व्लॉग. तोपर्यंत बाई.